नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामिनी रेसिपीज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राजमा स्पेशल रेसिपी बघणार आहोत. अगदी घरगुती पद्धतीत करणार आहोत. जास्त मसाले वापरलेले नाही बाहेरचे. आपण घरच्याच मिरची आपण जी डेली यूज करतो त्यातच बनवणार आहोत, पण खूप छान टेस्ट लागते. चला तर मग आपण रेसिपी बघूया. सर्वप्रथम आपण दोन दालचिनी, 2 तेजपानचे तुकडे घेतले, 2 टोमॅटो कट करून घेतले, 2 कांदे कट करून घेतलेले आहे आणि राजमा रात्रभर भिजवलेला आहे. 1 वाटीभर राजमा होता छोट्या वाटीचा, तर तो चांगला भिजल्यानंतर असा होतो. त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, आलं थोडंसं किसून घेतले, कोथिंबीर घेतले आणि निंबू घेतलेला आहे. त्यानंतर आपण घरगुती मसाल्याचा आपला जे पण आहे ते वापरणार आहोत आणि चवीनुसार मीठ वापरणार आहोत. सर्वप्रथम आपण राजमा जरी भिजवलेला आहे पण तो उकडून घ्यायला लागतो. तर आपण थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण दालचिनी आणि तेजपान टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. म्हणजे राजमाला जो पण उकडतो ना त्यावेळेस ते मिठाने अजून म्हणजे मीठ त्यावेळेस छान लागतं त्याला ना, मग त्यामुळे चव छान लागते त्याची. त्यामुळे उकडतानाही मीठ घालायचं थोडंसं आणि लक्षात ठेवायचं आपण किती मीठ घातले, मग नंतर त्यानुसारच बाकीचं मीठ ॲड करायचं. चला तर मग अशा प्रकारे राजमा आपण उकडून घेऊया. तुम्ही फुल गॅसवरती 2 शिट्ट्या जरी केल्या तर राजमा छान उकडला जातो. फुल गॅसवरच करायच्या म्हणजे पटकन उकडला जातो. त्यानंतर आपण हे काही हिरवी मिरची ते घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसूण, आलं, त्याची आपण कोथिंबीर त्याची पेस्ट करून घेऊया. चला तर मग आपली पेस्ट रेडी झालेली आहे. आणि हो, आपण जो कांदा आणि टोमॅटो घेतला आहे आपण तो कच्चा दळायचा नाही आहे, त्याला आपण थोडं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये कांदा टोमॅटो सोबत टाका आणि थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे तळून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून त्याला जे नंतर आपण दळल्यानंतर जे कवरेज भेटतं ते खूप छान असतं. म्हणजे घट्टपणा पण येतो आणि कच्चं पण त्याचं पूर्णपणे निघून जातं. हे बघा, अशा प्रकारे आपला कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे. तर आपण एका वाटीमध्ये तो काढून घेऊया. आता तो गरम आहे त्यामुळे आपण थोडा थंड करणार आहोत. सर्वप्रथम गॅस बंद करायचा राहिला होता तो करून घेते. त्यानंतर आपण पूर्ण जे मिश्रण आहे ते पूर्ण वाटीत काढून घेऊया व्यवस्थित. तुम्ही बघू शकता वाफ निघती पूर्ण, कारण ते आत्ताच आपण काढतोय बंद गॅस केल्यानंतर लगेच. त्यानंतर जोपर्यंत मिश्रण थंड होतंय, मी एक सिक्रेट म्हणजे असं की मी 1.5 चमचा दूध घेतला आहे. त्यात आपली रेग्युलर मिरची टाकून घ्यायची आणि ती मिक्स करून घ्यायची व्यवस्थित दुधामध्ये. याने काय होतं, भाजीला थोडासा घट्टपणा यायला पण मदत होते आणि टेस्ट थोडीशी छान लागते अजून. त्यानंतर आपण जो हे मसाला घेतला आहे तो दळून घेऊया. दळून झालेला आहे आपला मसाला अशा प्रकारे. आणि अजून एक म्हणजे आपण यात डाळीचं पीठ ॲड करणार आहोत, पण ते कसं करायचं ते मी सांगते. त्यासाठी सर्वप्रथम आपण परत तीच कढई वापरणार आहोत जी आपण भाजण्यासाठी वापरली होती. त्याच्यातच मी 2-3 चमचे तेल, जितकं तुम्हाला भाजीला लागतं तसं सहजी 2-3 चमचे टाकायचं. त्यानंतर मला भाज्यांमध्ये तूप टाकायला आवडतं. तुपाने एक वेगळीच टेस्ट येते. तर टेस्ट तुपामध्ये टेस्ट जी येते ती छान लागते, म्हणून आपण ते गरम झालं की त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत. ती चांगली थोडीशी फ्राय करायची. मग नंतर आपण जो कांदा आणि टोमॅटो दळून घेतलेला आहे तो ॲड करायचा. आपण हे काही जे काही भांड्यांना थोडं कांदाची पेस्ट असेल किंवा हिरवी मिरचीची पेस्ट असेल ती राहते ना, त्यात आपण नंतर पाणी टाकून ती यूज करायची. नंतर पाण्यात सोबत आपण टाकणारच आहोत. तर आता हा मसाला जो आहे त्याच्यामध्ये आपण जे दुधामध्ये मिरची टाकून घेतली होती ती ॲड करू आणि थोडीशी हळद टाकणार आहोत. बघा, मी दुसरा कुठलाही मसाला यूज केलेला नाही आहे. गरम मसाला पण यूज केला नाही आहे, बाहेरचाही कुठला मसाला यूज केला नाही. आपण आपल्या घरच्या ज्या रोजच्या वापरातली मिरची तीच वापरायची आहे. आणि आपण हिरवी मिरची घेतली होती म्हणून मी प्रमाण थोडं कमी घेतलं आहे. त्यानंतर बघा, मी छोट्याच्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकून घ्यायचं. म्हणजे त्यात असं गठुळ्या राहत नाही, त्याच्या व्यवस्थित असं मेल्ट करायचं. आणि आपण जेव्हा मिरची आणि ते ॲड करतो त्या स्टेजला आपण हे पण ॲड करायचं. म्हणजे ते ज्यावेळेस आपला मसाला तळतो त्यावेळेस ते छान तळलं जातं. त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून त्याच्या म्हणजे असे गठुळ्या होणार नाही. शक्यतो आपण तेलात मिक्स करतो त्यामुळे होतच नाही, पण जरी झालं तर मग मिक्स करून घ्यायचं. आणि मी आता ह्या स्टेजला थोडी कसुरी मेथी हातावरती मळून ॲड केली आहे. तुम्ही स्किप पण करू शकता, पण जर अवेलेबल असेल तर नक्की टाका, तिने टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर थोड्या वेळ आपलं ते जोपर्यंत तळतंय तोपर्यंत आपण राजमा काढून घेतला आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान उकडला गेला आहे आणि त्याचं पाणी आपण वापरणार आहोत. ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलं आहे.
बघा हे पण छान, मसाला पण छान तळला गेला. आता आपण राजमा ॲड करूया. राजमा ॲड केल्यानंतर पण लगेच पाणी टाकू नका. थोड्या वेळ राजमाही मसाल्यामध्ये चांगला शिजू द्यायचा आहे. आपण ज्या वेळेस मसाला शिजवतो व्यवस्थित त्याच वेळेस भाजी टेस्ट छान लागते. आपण मसाला न तळता ज्यावेळेस भाजी बनवतो मग त्यावेळेस भाजीला टेस्ट जेवढी पाहिजे तेवढी छान येत नाही. मग घरगुती मसाले वापरले ना तरी भाजी छान होती. फक्त जे पण मसाले वापरू ना ते चांगले तेलात तळू द्यायचे. त्यांना असं तेल सुटतं बघा वरती बऱ्याच वेळेस. तसं झाल्यानंतरच आपण भाजी ॲड करायची. किंवा असं काही चण्याची बनवा तुम्ही किंवा दुसरी कुठली बनवली तरी ही रेसिपी पण तुम्ही त्यालाही यूज करू शकता. बघा तुम्ही आता आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. व्यवस्थित हलवून घ्या. बघा तुम्ही आता पूर्ण गॅस कमी करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला ते थोड्या वेळ शिजून घ्यायचं आहे. जरी राजमा शिजलेला आहे पण जो मसाल्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं बॉन्डिंग म्हणजे बाइंडिंग जी येईल ती करायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर मी थोडंसं निंबू बघा घेतलं होतं सुरुवातीला, ते आत्ता पिळणार आहोत आपण. तुम्ही स्किप करू शकता जास्त आंबटपणा आवडत नसेल. पण ज्यावेळेस निंबू टाकतो त्यावेळेस त्याला म्हणजे जो टोमॅटोचा पण असतो ना, मग दोघांचं मिक्स जे होतं त्याच्यामध्ये जास्त आंबटपणा आपल्याला लागत नाही. बघा तुम्ही किती छान शिजलेली आहे भाजी आणि तरीही खूप छान आलेली आहे. या स्टेजला आपण एक 5 ते 10 मिनटं तुम्ही करू शकता किंवा 5 मिनटं पण. बंद करणार आहोत गॅस आपण आणि आपण सर्विंग बोलमध्ये आपली भाजी काढून घेणार आहोत. अतिशय सोप्या आणि खूप कमी वेळात बनते. मुलांना टिफिनलाच बनवली आहे मी आज. त्यांची इच्छा होती की आई टिफिनला करून दे, तर मग एक 10 ते 15 मिनटं लागले. 10 ते 15 मिनटं भाजी छान तयार होते. आणि त्यांच्यामुळेच थोडंसं तिखटचं प्रमाण मी कमी ठेवलं आहे. तुम्हाला स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही तिखटचं प्रमाण वाढवू शकता. बाहेरचे मसाले वापरून बनवू शकता जशी तुम्हाला आवडत असेल मसाले. पण घरगुती मसाल्यांमध्ये पण टेस्ट खूप छान लागते. बघा तर मग आपला राजमा रेडी आहे. तुम्ही भातासोबत, पोळीसोबत किंवा नुसताही खाऊ शकता. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.